हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर नक्कीच ही गोड मिरची पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि लहानपण तर आठवलंच असेल। तर ही गोड मिरची बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर खूप छान लागते, तुम्हाला माहीतच असेल। आणि मस्त आतमधनं क्रिस्पी होते, छान होते आणि वरून गोड लागणारी अशी ही गोड मिरची आहे। तर चला कशी बनवली मी तुम्हाला दाखवते। तर सर्वात अगोदर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पिठाला मस्त चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घालत आहे। म्हणजे तेल घातल्याने आपली जी मिरची आहे ती आतमध्ये अशी एकदम कडक बनत नाही, सॉफ्ट खुसखुशीत राहते आतमधून। त्यामुळे तेल घालायला मात्र विसरायचं नाही। तेल घाला किंवा तूप घातलं तरीही चालतंय। तर मी ते तेल घातलेलं आहे आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला नॉर्मल थंड पाण्यानेच मळायचं आहे पिठाला। तर थोडं थोडं करून पाणी घालून आपण याला एक मस्त गोळा तयार करून घेऊया। नॉर्मल जसं आपण चपाती बनवायचं जे पीठ बनवतो त्याच पद्धतीने करायचं आहे। तर इथे मी असं थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून मस्त पिठाला मळून घेत आहे। एकदाच जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ते आपलं जे पीठ आहे ते पातळ होईल त्यासाठी। तर इथे पहा मस्त मी असा आता गोळा तयार करून घेतलेला आहे पिठाचा। तर पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे, जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता मी याला 3 भागामध्ये डिवाइड करून घेते, कारण आपल्याला 3 कलर शेडमध्ये मी बनवणार आहे। तर तुम्ही 2 कलर शेडमध्ये बनवायचे असेल तर 2 भाग करून घ्या। तर आता यामध्ये मी 3 कलर घालत आहे। पिवळा कलर घातलेला आहे मी थोडासा, दुसरा मी हिरवा कलर वापरलेला आहे आणि तिसरा कलर मी लाल वापरत आहे। तर हे आपण 2 कलरमध्ये बनवलं तरी चालतं, कारण मिरची आपली साधारणतः लाल आणि हिरवीच असते। तर कधी कधी ढोबळी मिरची असते ती पिवळ्या कलरची देखील असते, त्यामुळे मी ते 3 कलर वापरलेले आहेत। तर आपल्याला हवेल ते कलर घातले तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मी हे 3 कलर वापरून बनवत आहे। तर हे मस्त कलर आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर हे पहा इथे मी छान 3 कलरचे वेगवेगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला याची मिरची बनवून घ्यायची आहे। तर मिरची बनवण्यासाठी मी ते पोळपाट घेतलेला आहे, किंवा आपण खाली कडाप्यावर बनवलं तरीही चालेल। तर मी ते पोळपाटावरती एक कलरचा तर याची आपण हातावर एक छोटासा बारीक गोळा करून त्यामध्ये असं होल करून घ्यायचं आहे हाताने। आणि आता याचा असं आपण हातानेच किंवा पोळपाटावरती अशी लांब अशी मिरची बनवून घ्यायची आहे। तर हे पहा अशा पद्धतीने बाकी सर्व मी मिरच्या बनवून घेणार आहे। आणखी एक मी करून दाखवते। तर अशाच पद्धतीने बाकी सर्व राहिलेल्या पिठाच्याही मिरच्या बनवून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता सर्व कलरच्या मिरच्या मी ते तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याला डीप फ्राय करायचं आहे मस्त। तर इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं तेल घालते आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तेल गरम झालं का लगेच आपल्याला सर्व मिरच्या यामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर या मिरच्या आपल्याला तळत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, म्हणजे मिरच्या ज्या आहेत आपल्या त्या आतपर्यंत मस्त छान खरपूस शिजतात। नाहीतर फक्त वरूनच डार्क कलर येतो आणि आतमध्ये कच्च्या राहतात। त्यामुळे आपल्याला स्लो फ्लेमवरच मिरच्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। तर साधारणतः 5 मिनिटे एकदम स्लो फ्लेमवर छान तळून घ्यायच्या आहेत मिरच्यांना। तर पाहू शकता मस्त मिरच्या आता तळल्या गेलेल्या आहेत। तर आता मी काढून घेते, कलरही खूप छान आलेला आहे। तर सर्व मिरच्या अशा पद्धतीने तळून काढून घेतलेल्या आहेत मी। तर आता आपण पाक तयार करूया। तर पहा मिरच्या मस्त क्रिस्पी छान झालेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत।
मस्त कडक झालेले आहेत। तर पाक बनवण्यासाठी इथे मी साधारणतः अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तर याचं खास काही असं माप नाही आहे आणि साखर भिजेल इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे, जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे। तर जेवढी आपली मिरच्याची क्वांटिटी असेल त्या प्रमाणाने आपण साखरेचा पाक करायचा आहे आणि पाकाला छान चांगलं 5 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। आणि एक जाडसर अशी तार तुटायला लागली की त्यानंतर या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर छान घट्ट होऊ द्यायचा आहे पाक। तर पहा पाकाला साधारणतः 5 मिनिटे झालेली आहे, पाक शिजत आहे आणि ऑलमोस्ट पाक इथे मला तयार झाल्यासारखं वाटत आहे। तर चला आता आपण यामध्ये मिरची टाकून देऊया। तर सर्व मिरच्या मी पाकामध्ये टाकलेल्या आहेत। आता मिरच्यांना व्यवस्थित पाक सर्व बाजूंनी व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजे मिरच्या ज्या आहेत त्या पूर्ण पाकामध्ये बुडायला हव्यात, असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। म्हणजे पाक जो आहे सर्व बाजूंनी सारखाच लागायला हवा आहे मिरच्यांना। आणि स्टार्टिंगला तर चिकट असतो पाक, म्हणजे ज्या मिरच्या आहेत त्या चिकट होतात, पण जसजसं आपण हलवत राहतो पाक सुक्का होत जातो, त्याची साखर बनायला लागते, तसतसं मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या मोकळ्या अशा सुटसुटीत होतात छान। तर पाहू शकता आता साधारणतः 2 मिनिटे झालेली आहेत मिरच्यांना पाकामध्ये टाकून आणि मिरच्याही चांगल्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि पाकही पूर्ण आटलेला आहे, त्या पाकाची पूर्ण साखर झालेली आहे आणि पाक व्यवस्थित मिरच्यांवरती लागलेला आहे। तर पहा मस्त आता इथे मिरच्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आता मी थंड झालेले आहेत, काढून घेतलेले आहेत। तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे जी मिरची आहे ती बनवायची। लहानपणी आपण खायचो, आपल्याला खूप आवडायच्या, पण आपल्याला खूप अवघड वाटायचं, पण रेसिपी खूप छान आहे, खूप सोपी आहे आणि खूप लवकर तयार होते। तर नक्की तुम्ही ह्या मिरच्या घरी ट्राय करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत। आजच्यासाठी